आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या. आज 12वीच्या परीक्षेचा पहिला पेपर होता. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा देऊन यश संपादन करावे यासाठी नॅशनल उर्दू हायस्कूल व्यवस्थापनाने विद्यार्थी आणि पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. होत आहे आणि म्हणून काही सूचना आहेत आपल्या प्रार्थना करणं. सगळ्यात अगोदर आलेले पालक आणि परीक्षार्थी यांचा आमचे मुख्याध्यापक, आमचे व्यवस्थापन, शाळेतील केंद्राध्यक्ष, उपकेंद्राध्यक्ष जे इथं उपस्थित आहे, सर्वांकडनं आपलं वेलकम, हार्दिक स्वागत. आता येऊ आपण महत्त्वाच्या सूचनेकडे. परीक्षा या सुरळीत, तणावमुक्त व आनंदायी व्हावी. वर्गामध्ये, परीक्षा केंद्रामध्ये कोणी स्मार्ट वॉच डिव्हाइस किंवा इतर काही वस्तू वर्गात घेऊन जायला परवानगी नाही. सक्त मनाई आहे. बाहेर मोबाईल वगैरे असेल ते बाहेरच काढून ठेवायचं आहे आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर. Sayyid and I am the Deputy Conductor of the Center number 1210. First of all, I welcome all of you and wish you all the best for your examination. Dear students and parents, today is the first paper, and this is definitely a very important step in the career of our children. So every facility has been arranged over here. So do not take any kind of the tension. So you have to follow the instructions which are given also along with your hall ticket. I would like again to explain a few points when you enter in the exam center. Number one is that कि जब भी आप सेंटर में जाते हैं तो आपको आंसर पेपर्स मिलेंगे. You will receive the answer books. So kindly check the pages of the answer books. Either they are intact, correct. Next, you have to put up the different information on the front page of the answer book. So you write your seat number in words and figures, center number. You put your signature as it is done on your hall ticket. Next, you have to write down the name of the subject, then language of answer. Sometimes students are confused with the language of answer. It is also written on your hall ticket. After that, you have to start from the third number of the page of the answer book. आज भी हमारे सेंटर पे जितने भी स्टूडेंट्स 12वीं के आर्ट्स, कॉमर्स, साइंस का मैनेजमेंट, प्रिंसिपल, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ की जानिब से सबका आपका वेलकम है, स्वागतम, खुश आमदी. स्टूडेंट्स, सबसे पहले आप ये समझ लें कि आपने एग्जामिनेशन हॉल में एंट्री करना है और एग्जामिनेशन ये सिर्फ एग्जामिनेशन है. इसमें किसी भी किस्म का प्रेशर, टेंशन कोई आपको फिक्र करना नहीं है. आपने पूरा साल भर आपके सेल्फ स्टडी, आपके कॉलेज, आपकी क्लासेस में आपको सब पोर्शन सिलेबस कंप्लीट किया है. अब यहाँ पे कितना पढ़ के आपने आया है उसका आंसर देना है और कोशिश करना है कि ट्राई बट डोंट कराए वाला हिसाब, और अच्छे से पेपर दे. जो गाइडलाइंस और जो भी आपको इंस्ट्रक्शन दिए गए हैं वो इंस्ट्रक्शन पर आपको 100% रिस्पॉन्स देना है. और पेरेंट्स से रिक्वेस्ट है कि आप ज़रा भी फिक्र ना करें. ये स्टूडेंट्स हमारे स्टूडेंट्स हैं, बिल्कुल अपने आप हमारे गेस्ट हैं. हम आपको ऐसा ट्रीट करते हैं जैसे आप हमारे गेस्ट हैं. तो बिल्कुल आप गेस्ट हैं, हम हौस से आपके. आपको कोई भी प्रॉब्लम्स है, कोई भी तकलीफ है, परेशानी है, आप बिल्कुल हमें बताइए. हम आपके 100% आपके प्रॉब्लम सॉल्व करेंगे. कि वो बच्चों से भी इन सब बातों पे भरोसा ना करें. अपनी पढ़ाई पर, अपनी मेहनत पर, अपनी स्टडी पर भरोसा करके पेपर्स को अटेंड करें. और आखिर में हमारे स्कूल के मैनेजमेंट और पूरे स्टाफ की जानिब से सब बच्चों को एक शुभेच्छा के लिए कि आपका पेपर यहाँ से शुरुआत अच्छी होगी और सब पेपर आपके अच्छे जाए. इस शुभकामनाओं के साथ में हम आपको एक गुलाब का फूल आपके लिए हमने लाया है. बहुत स्पेशल फूल है ये फूल जो बच्चे लेंगे यहाँ से हम इनको देंगे. डेफिनेटली उनके पेपर बहुत अच्छे जाएंगे क्योंकि हमने इसमें बहुत दुआएं की है.
कि बच्चे सब बच्चे पास हो, 100% रिजल्ट दे। पेरेंट्स की जो ख्वाब है, जो ड्रीम्स है आपके पेरेंट्स के और आपके, वो 100% पूरे हो, उसमें हम भी 1% शेयर करना चाहते हैं आपके साथ में। तो ये हमारा बहुत इंपॉर्टेंट गिफ्ट है आपके लिए, आप जरूर सब स्टूडेंट्स लेके जाए। मी शिवाजी लक्ष्मण आव्हाड राणा कल्याण. माझा मुलगा या आपल्या सेंटरमध्ये नंबर आल्यामुळे इथे जो परीक्षक म्हणजे परिक्षित होत आहे. तर या सर्व महाविद्यालयातर्फे जे पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं, अभूतपूर्व होतं. आज गुलाबाचं पुष्पगुच्छ देऊन सर्वांचं परीक्षेचं टेन्शन दूर करण्यामध्ये यांची भूमिका फार महत्वाची आहे. अशा प्रकारे प्रेमळ अनुभव आम्हाला पहिल्यांदा आलेला आहे. आतापर्यंत असं काही कुठेही घडलं नाही. मी स्वतः शिक्षक असून आमच्याही म्हणजे शाळेमध्ये आम्ही SSC बोर्डचं जे सेंटर आहे ते असतं. दरवर्षी आम्ही एक्झाम घेतो. आता माझाच मुलगा एक्झाम देत असल्यामुळे अशा प्रकारचा अनुभव पहिल्यांदा आला. सर्व स्टाफचं, सर्व महाविद्यालयाचं, प्रिन्सिपलचं आणि सर्व विद्यार्थी पालक या सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुढील जे विषय असतील या परीक्षेला त्यांच्या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी अरविंद कृष्णा बारे. ऍक्च्युअली प्रोफेशनलने मी पोलीस आहे, पोलीस इन्स्पेक्टर आहे. माझ्या मुलाचा आज नंबर आपल्या कॉलेजमध्ये लागलेला आहे, नॅशनल उर्दू स्कूलला. इथे कॉलेजचे प्रिन्सिपल, मॅनेजमेंट आणि स्टाफ यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्यांचं मॉरल बूस्ट करण्यामध्ये या सर्व लोकांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं जे मॉरल बूस्ट करायचं काम केलंय ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचं जे टेन्शन येतं ते कमी होऊन जातं ऑटोमॅटिक, आणि एक फ्रेंडली वातावरण तयार केलेलं आहे त्यांनी. आणि त्याचबरोबर पालकांच्या पण चेहऱ्यावर तुम्ही टेन्शन बघितलं असेल सकाळी. त्यांनी पालकांनाही पण पुष्पगुच्छ देऊन अगदी टेन्शन मुक्त केलेले आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी हे पण आश्वासन दिलं की जी तुमची मुलं आता परीक्षेसाठी आहेत ती आमचीच मुलं आहेत आणि आम्ही त्यांना मुलांप्रमाणेच सांभाळू, याचंही त्यांनी आश्वासन दिलंय. अशा प्रकारे या कॉलेजनी विद्यार्थ्यांचा एक प्रकारे सन्मानच केलेला आहे की तुम्ही या आणि
भीतीमुक्त आणि कॉपीमुक्त असं परीक्षा द्या. त्याबद्दल मी शाळेचं प्रिन्सिपल आणि स्टाफ मॅनेजमेंट तसंच विभागीय बोर्ड जो आपला मुंबईत आहे त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. अशाच प्रकारे पुढीलही परीक्षा व्हाव्यात असे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्याकडून आणि सगळ्यांकडनंच्या त्यांना अभिनंदन. कॉपी करू नका. पूर्ण वर्ष तुमचं वाया जाईल, 3 वर्ष तुमचे वेळ जाईल. आता येऊ शकतो म्हणून प्लीज टेन्शन घेऊ नका आणि प्लीज पेपर हे तुम्हारे फुले ते घ्या. आज जो है 12th के एग्ज़ाम शुरू हो रहे हैं और हमारा भी नेशनल उर्दू हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज एक सेंटर है. अब तमाम बच्चों को जो आज का एग्ज़ाम अटेंड कर रहे हैं इसके एजुकेशन अपलिफ्ट सोसाइटी की जानिब से दिली मुबारकबाद और शुभ इच्छाएँ कि वो जो है अपना पेपर जो है अच्छी तरह से हल करें. दूसरी बात, तमाम गाइडलाइंस जो एजुकेशन डिपार्टमेंट से दी गई है उसको वो फॉलो करें और कोई बात की टेंशन नहीं ले. इसी के लिए जो है आज हमने बच्चों को, ताकि वो दूसरे स्कूल में आने की वजह से एक तनाव में रहते हैं, उस तनाव को ख़त्म करने के लिए उनके पेरेंट्स और तमाम स्टूडेंट को जो है